हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी कोबी घेतलेला आहे आणि हो कोबी छान असं पातळ लांब लांब चिरून घेतलेला आहे बघा. ते कोबीपासून आपल्याला छान रेसिपी बनवायची मैत्रिणींनो, डब्यासाठी झटपट होणारी. तर आपल्याला कोबी हो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पाहू शकता. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि ही रेसिपी संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने ही रेसिपी बनवते ते. तर इथे मिरच्या घेतल्यात बघा मी भरपूर साऱ्या. तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त मिरच्या करू शकता. कोणाला तिखट कमी लागतं, कोणाला जास्त लागतं, त्याप्रमाणे मिरच्या घ्या तुम्ही. तर ही मिरच्या आपल्याला अशा बारीक चिरून घ्यायच्यात एकदम. तुम्ही अशा लांब लांब पण चिरू शकता किंवा बारीक पण चिरू शकता. इथे लसूण घेतलं आहे बघा. एक टमाटा घेतला आहे मीडियम साईजचा. ते ह्या मिरच्या आपण आता पहिल्यांदा बारीक चिरून घ्यायच्यात आपल्याला. मैत्रिणींनो, खूप झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा आणि अशा पद्धतीने तुम्ही कोबी नक्की करून पहा. ही रेसिपी खूप छान आहे आणि झटपट होणारी आहे. तर पाहू शकता, अशा बारीक जर मिरच्या चिरल्या ना तर दाताखाली आल्या तरी काय वाटत नाही. आणि तुम्हाला जर बारीक नसेल चिरायच्या तर मध्ये अशा कट करून लांब लांब पण चिरू शकता, म्हणजे निवडायला तुम्हाला सोपं पडेल. छान आपल्या मिरच्या चिरून झाल्यात बघा. त्यानंतर आपल्याला लसूण चिरून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. तुम्ही लसूण ठेसून पण टाकू शकता किंवा असा बारीक चिरून पण टाकू शकता. पाहू शकता अशा पद्धतीने. ते लसूण छान मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी मीडियम साईजचा टमाटा घेतलेला, तो पण चिरून घेतला आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मी कोथिंबीर घेतलेली, स्वच्छ धुवून घेतलेली. ते कोथिंबीर पण बारीक मी चिरून घेते. तर कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे, पाहू शकता. त्यानंतर मैत्रिणीने इथे मुगाची डाळ घेतलेली बघा, मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये चण्याची डाळ पण टाकू शकता किंवा मसुराची डाळ पण टाकू शकता, तुमच्या आवडीवर आहे. इथे गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि गॅसवर आपण कढई ठेवून घेऊया. कढई गरम झाल्यानंतर तेल टाकून घ्यायचे बघा. साधारण इथे मी 1.5 पळी तेल टाकून घेतलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरं टाकून घ्यायचे आपल्याला 1 चमचा. जिरं छान फुललं ना की लसूण टाकून घ्यायचं आहे. भरपूर सारा लसूण घेतला होता मी, तो टाकून दिला आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या आपल्याला टाकून घ्यायच्यात आणि हे चांगलं तेलावर परतून घ्यायचे मिरच्या आणि लसूण. छान जरा परतून झालं की आपल्याला टमाटा टाकून घ्यायचा. एक मीडियम साईजचा टमाटा मी कापून घेतलेला, तो टाकून दिलाय. टमाटा पण तेलावर परतून घ्यायचा आहे. टमाटा परतून झाल्यानंतर थोडीशी आपल्याला मिरची पावडर आहे ही मैत्रिणींनो. मिरची पावडर 1 चमचा टाकली मी छोटा. त्यानंतर हे मिक्स सगळं छान मिक्स करून मुगाची डाळ टाकून दिलेली आहे. मुगाची डाळ पण 1 मिनिट जरा चांगली परतून घ्यायची तेलामध्ये.
1 चमचा हळद टाकून घेतली, छोटा चमचा आहे. हळद टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचे. हे मिक्स करून झाल्याच्यानंतर कोबी टाकून घ्यायचे आपल्याला. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाईम लागत नाही. सकाळच्या तुम्ही टिफिनसाठी ही रेसिपी आरामशीर बनवू शकता, झटपट होणारी आहे. एकदा करून पहा, खूप छान होती. ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटा पण टाकू शकता, पातळ असा चिरून. हे छान वर खाली करून घ्यायचे आपल्याला. आता मिक्स करून घ्यायचे चांगलं. पाहू शकता मिक्स करून छान छान झालेले आहे. तर आपल्याला काय करायचं, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकून झाल्यानंतर परत ही भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची. बघा मैत्रिणींनो, लाईक करायला विसरू नका जरा. पण कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर परत छान मिक्स करून घ्यायचे. तर छान भाजी आपली मिक्स करून झालेली आहे. तर आपल्याला काय करायचं, झाकण ठेवून घ्यायचे. 1-2-3 मिनटं वाफेवर ही भाजी जरा होऊन द्यायची. 2-3 मिनिटांनी परत झाकण खोलून पाहायचे भाजी झाली का आपली. छान वर खाली करून घेते मी. मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल पण वापर करू नका. वाफेव ही भाजी कोबीची छान मस्त शिजते. बघा परत झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला 1 मिनिट. 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी चेक करायची झाली आहे का म्हणून. कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायची. तर मैत्रिणींनो, ही कोबीची भाजी आपली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. कोणाला कोणाला आवडती कोबीची भाजी ते पण सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्ही करून बघणार आहे का, नक्कीच सांगा मला. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर करून पहा.